फाटल्या 30 वर्सां म्हणजे 1997 पासून आता जो इशू पेंडिंग आशिल्लो तो इशू आज रिजॉल्व जाता आणि खूप बरें दिसता की इंडियन हॉटेल्स ऑफ द कंपनी लिमिटेड हांच्यानी इनिशिएटिव्ह घेतली, तांच्यांनी बी कॉपरेशन दाखयलें आणि जे पर्यंत रिजॉल्व केलो. द फर्स्ट म्हणजे ताका आमी रेव्हेन्यू म्हणटा तो 10 crores of rupees they are already paid. After signing of this agreement they are again paying us the 12 crores of rupees. आणि आम्ही एग्रीमेंट कंटिन्यू करता असताना खंयसरूच एकूय रेव्हेन्यू स्टेटीक लॉस न करता इन फ्युचर with the 1 crores of rupees every year, otherwise the 5% of their revenue they will pay to the government. आणि one of the best facilities ते हांगासर क्रिएट करतले आणि which is again म्हणजे वेलनेस टुरिजमात आमी जे गोंय फुडें वचपाक जाय ताका लागून एक इजन वेलनेस इन आयुर्वेदा योगिक सेंटर कल्चरल टुरिजम अशा पद्धतीचे रिजनरेटिव्ह टुरिजम हे सगळे टुरिजम थीम्स घेऊन तांच्यांनी गोंय नवीन प्रोजेक्ट हाडटा. म्हणजे आतांच तांच्यांनी सांगल्या त्या प्रमाणे 53 हॉटेल्स म्हणजे ॲट प्रेझेंट गोंयांत आसा. दिस इज अ बीग इन टुरिजम सेक्टर. ताच्या खातीर आमी एक स्टेप फुडें वचून पदाधिकारी बेगीन सिन्स फ्रॉम द 97 टू आतां पर्यंत पेंडींग आशिल्लो प्रोजेक्ट रिजॉल्व करून ताका फुडल्या 2.5 वर्सांच्या भितर हांगासर वन ऑफ द 3 लाख स्क्वेअर मिटरचे वन ऑफ द बेस्ट हॉटेल वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट ते गोंयच्या टुरिजमा खातीर दितले. ते हांवूय बी तांकां कॉंग्रेच्युलेट करता, तांचें खूब खूब अभिनंदन करता आनी म्हाका खात्री आसा की बिफोर December 2026 द फर्स्ट फेज यू लॉन्च because in the 27th we are going for the election. So it is my request from the government side also. Before that we want to show for the people of the Goa so that we are already the promise and fulfilled and we are starting the project in the December 2026. That is the first phase you will start. Once again I am congratulating the entire team of the Taj Group for signing the MOU, digital signing with the tourism department. They have come forward to give the inputs in the our tourism industry. हांव आयच्या खासा सुवाळ्याक आमचे पुराय खरें म्हणजे प्रिंसिपल सेक्रेटरी फायनान्स आनी इनिशियली हो प्रोजेक्ट बिगीन केलो तेन्नाचो म्हाजो सेक्रेटरी मिस्टर अशोक कुमार who have taken the initiative in my first tenure and who have started this and today we are completing this. म्हणजे एखादो प्रोजेक्ट आमी सुद्दां हातान घेतलो आनी आमकांय देड 2 वर्स वता लीगल प्रोसिजर कंप्लीट करपा खातीर आनी ऑल लीगल प्रोसिजर कंप्लीट करून आज आमी एक्चुअली ऑफिशियली एग्रीमेंट सायन करता आनी 2.5 वर्सांनी परत एकदा आमी म्हणटा तशें टुरिजम इंडस्ट्री ज्यो जितक्यो इनिशिएटिव्ह घेवपाक जाय जितके इज ऑफ डुईंग द बिजनेस करपाक जाय अंडर अवर लिडरशीप ऑफ टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खंवटे तांच्यांनी ऑलरेडी फाटल्या फावटी म्हणून सांगता 33 लायसन्सीस वेगवेगळे घेवपाक जाय ती कटशाट करून आमी 7चेर हाडली आनी त्या 5चे 7 आनी ती बी वी हॅव गिवन द परमिशन्स सम ऑफ द परमिशन्स वी हॅव गिवन फॉर द 5 years. म्हणजे एवरी इयर जे रिन्युअल करची पडटाली ती परमिशन्स कट करून वी हॅव गिवन द परमिशन फॉर इज ऑफ डुईंग द बिजनेस 5 वर्सां बिजनेसीस दिली. परत येवपाचें ना. पीपल आर रेडी टू पे द गव्हर्मेंट रेव्हेन्यू एट अ वन शॉट सो दॅट तोच इज करपा खातीर different initiatives, different steps we have already taken. म्हणून म्हाका दिसता की आमी हो इनिशिएटिव्ह जो आहा पळय ह्या इनिशिएटिव्हच्या सकयल अशा पद्धतीचे वेगवेगळ्यो इनिशिएटिव्ह टुरिजम डिपार्टमेंटान बाब रोहन खंवटे हे घेत आसा. इन फ्युचर म्हणजे जशें टुरिजम वाडटा त्या पद्दतीन आनी न्यू टुरिजमाक अट्रॅक्ट करपा खातीर सुद्दां आमी वेगवेगळे स्टेप्स आमच्या कडेन टुरिजम डिपार्टमेंट घेतले हाजी हांव खात्री करता. कितल्या वर्साचे डीड गेले? एक्चुअली पयली डीड आशिल्ले 99 years आमी खंयसरूच डीड वाडोवंक ना. ओके फाटलो 44 crores of rupees इंटरेस्ट पेमेंट करपाक जाय ते सुद्दां एवरी इयर ते पेमेंट करतले आनी आतां तांकां 50 years प्लस 25 years म्हणजे 75 फाटली 20 वर्सां जे जाली 30 वर्सां पयलीं ती कट ऑफ केल्या. म्हणजे 99 years तांकां पयलीं दिल्ले. ओके खंयसरूच रेव्हेन्यू आनी इयर्स न वाडयता तितकोच मेंटेन दवरला. म्हणजे एकदां कशें जालें कोर्ट आनी आर्बिट्रेशन वचत जाल्यार प्रोजेक्ट तशेंच पेंडींग उरता. ताच्या खातीर खंयसरूच आनी तांच्यांनी डिस्प्यूट करूंक ना. दे हॅव ऑल्सो एग्रीड वॉट एवर अवर टर्म्स एंड कंडिशन आनी ते ऑन बोर्ड आयल्या त्या पद्दतीन वी हॅव गिविंग देम 50 plus 25 रायट्स 50 plus 25 म्हणजे त्याची फुडली 20 वर्सां ऑलरेडी जाली. सो जाली ऑलरेडी 20 वर्सां ते सगळे कन्सिडर
म्हणजे 97 एखादा सरकारान एग्रीमेंट केल्लो, कांयच पयशे घेयनासतना 3 लाख स्क्वेअर मीटर ऑफ द लँड, तिकी 3 लाख स्क्वेअर मीटर ऑफ द लँड आमी परत तोच एग्रीमेंट फक्त तो सारको केलो एक फावटी आनी सरकाराचो रेव्हेन्यू गव्हर्मेंटाक हाडलो. वयल्यान तांकांय बी आमी फूल फ्लेज दे कॅन गो फॉर देर प्रोजेक्ट, नाजाल्यार जातालें कितें ज्या पद्दतीचो एग्रीमेंट आशिल्लो ते प्रोजेक्टाक वचूंक शकनाशिल्ले. इट इज फॉर देम ऑल्सो इट इज अ डिफिकल्टी, म्हणून इट इज क्लियर केलें. No, but after certain years, what the revenue changes what is now? 75 years. After 75 years. Yes, This sir. is direct for 75 years. 50 years. 1997 जी 50 वर्सां दिल्ली 2047 50 वर्सां सोंपताली. 2047 परत 49 इयर्स दिल्ली पयली. सो कितली वताली. आता 27 वर्सां जाली, काय जावना थंय. आणि ती कोर्टांतल्यान जेन्ना आमी टर्मिनेशनाक गेल्ले, ते अपिलाक गेल्ले, आर्बिट्रेटर अपॉइंट जाल्लो, तेन्ना डिस्कशन जेन्ना चीफ सेक्रेटरी तुजे तांणी केली, दे केम टू थिंक वी विल सेटल. सीएमान मागीर मिटींग घेतली. आता करपाक एक इज गेटिंग इनटू डिस्प्यूट, सेकंड इज जशें सीएमान सांगला प्रोग्रेसिवली फुडें वचपाक जाय. ताज ग्रुप डज नॉट नीड एनी इंट्रोडक्शन एंड टू बी नोन फॉर द क्रेडेन्शियल्स दॅट दे हॅव इन द कंट्री एंड अब्रॉड. ताजे खातीर तांकां कितें आसा ते मुख्यमंत्री म्हाका दिसता की इतलो वर्सांचो विशय वेकंट लँड म्हणून जो कोणाचोच फायदो नासतना आनी ट्युरिजम इंडस्ट्री फुडें वचपाक आमकां त्रास जातालो, तो सेटल करून जी 27 वर्सां जाली पयल्या 50 वर्सांची ती सोंपली. म्हणजे त्या 50 वर्सांची मेळटली फक्त 23 वर्सां आणि फुडली 24 वर्सां. सो वॉट एवर दे डू नाव विल बी 23 + 24. करेक्ट सुनील? सो 50. टोटल 47 इयर्स तांकां आताच्यान मेळटली, इन्क्लुडिंग 27 तांणी केली ती केली.